प्रख्यात अशा डॉक्टर आशाताई मिरगे अवेलेबल आहेत आणि त्यांनी खूप वेळात वेळ काढून या यूट्यूब चॅनलवर आलेल्या आहेत आणि त्यांचा 30 वर्षाचा मागचा अनुभव हा महिलांच्या अत्याचारासंदर्भामध्ये काम करण्याचा आहे. तर डॉक्टर आशाताई यांना विनंती करते आणि स्वागतही करते की आज आपण त्या संदर्भात बोलूया. प्रथम मला माझं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल. आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते, मी डॉक्टर आशा मिरगे, स्त्रीरोगतज्ञ. स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे स्त्रियांशी संबंध खूप आला आणि समाजातल्या स्त्रियांच्या अत्याचारासंबंधी आपोआप माहिती मिळत गेली. सुदैवानं 2014 मध्ये मला महाराष्ट्र राज्याचे राज्य महिला आयोग सदस्य होण्याचं भाग्य मिळालं आणि नंतर समाजात अधिक जोमानं मी काम करू शकले. गत 30 वर्षापासून महिलांवरच्या अत्याचारासंदर्भात मी काम करत आहे. महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत का? हो. पण त्या महिलांच्या अत्याचारांमध्येही आजचं पॉडकास्ट मी आपल्याला विनंती करेल की कुटुंबातल्या अत्याचाराबद्दल घ्या. डोमेस्टिक व्हायलन्स. आताच पुण्याची जी केस झाली, वैष्णवी हगवणे, हुंडाबळी. हुंडाबळी म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार. मग हा कौटुंबिक हिंसाचार इतका अक्राळ विक्राळ फोफावलेला आहे. आज आपण स्पेसिफिकली त्या विषयावर जास्त बोलू. अर्थातच समाजातल्या बाकीच्या महिलांवरच्या अत्याचारासंदर्भातही आपण बोलणारच आहोत. पण आपली कुटुंब संस्था ही सध्या कुठल्या अवस्थेत आहे? तो गोविंदाचा कुठला तरी पिक्चर होता, तो म्हणायचा, जहां पाव में पायल हाथों में कंगना है माथे पे बिंदिया, इट हॅपन्स ओनली इन इंडिया. आपल्याला आपल्या या लग्न संस्थेचा, कुटुंब संस्थेचा अक्षरशः नाद होता. कारण माझ्या त्या काळात फॉरेनच्या मैत्रिणी म्हणायच्या की कसं काय तुम्ही जन्मभर एकाच पार्टनर सोबत राहता. ही जादू वाटायची. आज ती लग्न संस्था, ती कुटुंब संस्था कुठल्या अवस्थेत आहे? त्याची कारणं काय आहेत? हाती पूर्ण ढासळलेली पाहायला मिळते. 100%. म्हणजे ढासळलेली म्हणतानाही मला खूप वाईट वाटतं शीतल, पण दुर्दैवानं हो, ती ढासळलेली आहे. मग का? त्यातलं पहिलं कारण मला वाटतं विभक्त कुटुंब पद्धती हे आहे. मग विभक्त कुटुंब पद्धती का आली? शहरीकरण आलं. त्याचं काय कारण झालं? तर विभक्त कुटुंब पद्धतीचं पहिलं कारण आहे की शहरात जाऊन नोकरी करणे. त्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या काळात उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार असं होतं. आता एकदम 360 डिग्री, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. त्याला असंख्य कारण आहेत, आपण त्यात जाऊ नकोया. पण मग शेती कनिष्ठ झाली तर खेड्यापाड्यातली मोठी कुटुंब एकत्र कशी राहतील? त्यातली मुलं शिकून सवरून शहरात यायला लागली. शहरं फोफावली, शहरीकरण झालं. मग शहरात आलं की नॅचरली कुटुंबापासून ही मुलं वेगळी टाकल्या गेली, एकटी विचार करायला लागली. आणि शहरात आल्यावर त्यांच्यावर जडणघडण संस्कार, त्यांचा शहरातले संस्कार त्यांच्यावर व्हायला लागले. पूर्वी सुनांना सुद्धा संस्कार देण्याचा तो काळ होता. आणि संस्कार देणं म्हणजे काय? सचिन तेंडुलकरला किंवा आशा मिरगेंना किंवा शीतलला काय वडिलांनी म्हटलं असेल, ये तुला चटाकभर संस्कार देते? नो. आपली सिनियर मंडळी जसं वागत होती, अंधानुकरण करणं ही मानवी प्रवृत्ती आहे. आजही आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतोय. तेव्हा आपण आपल्याच घरातल्या मोठ्या मंडळींचं अंधानुकरण करायचं. टू रिस्पेक्ट द सिनियर्स. त्यांचे मन सांभाळणे, त्यांची मन जपणे, एकमेकांना पाहून एकमेकांसाठी विचार करणे, जे काय घरात येतं त्याचं शेअरिंग, त्याचं केअरिंग. टू रिस्पेक्ट ईच अदर वॉज नॉट अ चॉईस, इट वॉज मॅन्डेटरी. मॅन्डेटरी बट बाय लव. म्हणजे प्रेमाने आपण ते ऐकत होतो, वडिलाधाऱ्यांचं ऐकायचं. ही जी कन्सेप्ट होती प्रेमाने होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कधीही सिनियर माणसं मुलांना ये तुला छटाकभर संस्कार देतो असं म्हणायचे नाही. परंतु आपल्या मोठ्या लोकांना पाहून आपण आपोआपच ते शिकायचो. केअरिंग, शेअरिंग, रिस्पेक्टिंग हे आपोआपच यायचं. इवन एखाद्या घरातल्या चुकीच्या काकी मामी आतेला पाहून असं वागू नये हे पण आपल्याला कळायचं. पण आता या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना ते मिळत नाही. या विभक्त कुटुंबामध्ये अजून एक पद्धती झाली आहे की करिअरिस्ट आई शहरात दिवसभर काय करायचं, प्लस
शहराच्या लाईफस्टाईलला कोपअप करण्यासाठी दोघांच्याही कमाईची गरज आहे असं वाटत असल्यामुळे शहरात आई काम करायला लागली. आता पुन्हा एक प्रश्न आहे. आई सुशिक्षित आली, आई काम करायला लागली, आईचे कपडे बदलले आणि आईची मानसिकता सुद्धा बदलली. पण पुरुषांचा इगो मात्र अजूनही तिथेच आहे. 90% ठिकाणी तुझं करिअर तू कर, पण घर सांभाळून, हा अलिखित नियम आहे. आता मला सांग, त्या महिलेकडे एनर्जी किती आहे? ठरलेली. मग तिने ऑफिस करायचं, तिथे स्वतःला सिद्ध करायचं, सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये राहायचं, की मुलांचं करायचं, की येणारा जाणाऱ्याचा पै पाहुणा आहे त्याचं करायचं, की मग संध्याकाळी नवऱ्याजवळ गेल्यावर त्याची उस्तवार करायची. कसं पुरेल ती? आपोआपच तिचा मुलांशी संवाद तुटतो. जनरलच बोलत बसल्यापेक्षा हे काम आटपू दे असं तिचं येतं. आणि म्हणून घराघरात नो कम्युनिकेशन किंवा लेस कम्युनिकेशन. एकतर संवादच नाही किंवा विसंवाद तयार झाला. त्याचं दुसरं कारण खरं म्हणजे घरातली 2 डबडी पण आहेत. एक टीव्हीचं आणि एक मोबाईलचं. मूल रडतंय का, काही मागतंय का, देऊन टाका त्याला तो मोबाईल. खेळत राहील, रील पाहत राहील. कारण की ती मल्टीटास्कर आहे ना, तिला दुसरी पण तिला टास्क आहेत. सासूबाई ओरडतात का, त्यांना एखादी चांगली सिरियल, चांगला पिक्चर लावून दे, देवाचाच. या डबड्यांमुळे आपली विचारशक्ती कुंठित झालेली आहे. ती महिला ते करिअर करताना संसारापासून थोडीशी तुटल्या गेलेली आहे. नक्कीच. आणि मग हळूहळू ही शहरात आलेली मुलं जी आपल्या खेड्यातल्या जनरल कुटुंबापेक्षा थोडी मोठी असतात, शिंग फुटतात आपण जे म्हणतो. हुंडा पद्धतीचं तर गुन्हा आहे, कारण हुंडा विरोधी कायदा तर आज 64 वर्ष अगोदर झालेला आहे. मग हुंडा मागायचा तर खरी, जरा वेगळ्या पद्धतीनं. तुझ्या बाबांना सांग, आपल्याला पुण्यात फिरायला गाडी पाहिजे. तुझ्या आत्याला सांग, घरात 3 डोअर फ्रीज पाहिजे. तुझ्या भावाला सांग, जरा हनीमून पॅकेज लावा फॉरेनचं. ते पण दुसऱ्यांचं पाहून रसिक. आणि काय ग, तुला नाही वाटत का तुझ्या अंगावर माझ्या वहिनीसारखे दागिने असावे? आशाताई, मला सांगा, या कुटुंब व्यवस्थेचे परिणाम किंवा आता सध्याची परिस्थिती आपल्याला काय नसते? सध्या काय झालंय, या मग विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, या कम्युनिकेशन नसल्यामुळे एक बेदरकार, बेजबाबदार तरुणाई हळूहळू तयार होत आहे. आणि मग नॅचरली आज म्हणजे काल जी परिस्थिती शहरातली आणि खेड्यातली लोक असं होती, आज घराघरातही एकमेकांबद्दल फार काही एकत्रितता नाही आहे. इव्हन नवरा बायकोते. याचं कारण दिखाव्याचा हव्यास, डेस्टिनेशन वेडिंग, इतके पैसे खर्च केले पाहिजे, तितका हुंडा मिळाला पाहिजे, त्या स्टेटससाठी आणि त्या सोशल मीडियासाठी अक्षरशः ही मुलं काहीही करतात. त्याचा ते विचारच करत नाहीत. आणि त्यांना मी त्याच्यासाठी दोषी धरत नाही. अदरवाईज तरुणाई माझ्या अंगावर यायची. कारण जेव्हा मी माझ्या लहानपणी, तेव्हा टी व्ही नव्हते, रेडिओ लावायची. ए मेरे वतन के लोग म्हणणारी लता मंगेशकर मला ऐकू यायची. माझ्यात देशभक्ती ओतप्रोत भरायची. आता जेव्हा ही पिढी टी व्ही लावते, भिगे होठ तेरे म्हणणारा तो इम्रान हाशमी त्या मलाइका अरोराच्या तोंडात तोंड घालून खिडकीच्या छज्जावर आपल्याला दिसतो. काय घ्यायचं त्यांनी? त्यांना आदर्शच नाही आहे. त्यामुळे जे दिसतं ते उचलत राहतात. मोर ओव्हर, लग्नांमधला जो विसंवाद वाढलाय, त्याचं कारण काय? त्याचं कारण लग्नाचं वाढतं वय. पूर्वी 14-16 वर्षाची मुलगी सासरमध्ये येऊन दुधातल्या साखरेसारखी मिसळून जायची. आता ते तिला शक्य होत नाही, कारण तिचं व्यक्तिमत्व पूर्ण तयार झालंय. पुरुषांचे इगो जसे आहेत किंवा होते, मेल इगो हे मेन कॉज आहे या सगळ्या याचं. आता फिमेल इगो सुद्धा या 20-25 वर्षात अराउज नाही होत आहे, पक्का झालाय. आता महिलांना सुद्धा पितृसद्धाक पद्धती असू दे, माझं ऑब्जेक्शन नाही, पण मला तो इक्वालिटीने वागवलं पाहिजे असा एक अलिखित डिमांड महिलांकडे, त्यांचा इगो डेव्हलप झालाय. इगो सोबतच जसं पुरुषांची आहे अशी व्यसनाधीनता महिलांमध्ये वाढत आहे. जसं पुरुषांचं आहे असं एक्स्ट्रा मरायटल अफेअर महिलांमध्ये वाढत आहे. इंडिया टुडेच्या सर्व्हेप्रमाणे रिसेंट 61% महिला या एक्स्ट्रा मरायटल अफेअरमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजे आता आपल्या दारात
हा एक्स्ट्रा मराठीचा प्रॉब्लेम येऊन थांबलेला आहे. तो कशामुळे तुम्हाला? त्याचं बेसिक कॉज हेच आहे की माझं पूर्वीसुद्धा घरात प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर शोधणे, घरात मान सन्मान मिळत नाही म्हणून जिथे मिळतो तिथे जाणे, ही मानवी प्रवृत्ती आहे. आणि घराघरातलं हे प्रेम या कारणामुळे गेलेलं आहे की वाढत्या वयामुळे टीन एज पासूनच आपले कोणीतरी क्रश असतात. ही आवडते, ती आवडते, ती आवडते, हा आवडतो, तो आवडतो, तो आवडतो. आणि मग येणारा जो पार्टनर येतो, महिलांसाठी पुरुष आणि पुरुषांसाठी महिला, त्या एका पार्टनरमध्ये हे सगळे गुण शोधायचा असफल प्रयत्न ते करतात आणि फेल होतात. हिच्यासारखी दिसली पाहिजे, तिच्यासारखी वागली पाहिजे, तिच्यासारखी हसली पाहिजे आणि हिच्यासारखा पैसा कमवला पाहिजे. कसं होईल असं? पण पूर्वी एक होतं की विवाह संस्थेला एक संस्कार म्हणून द्यायचे किंवा 7 जन्मी हा तुझा वर किंवा तुम्ही याला वरले. तर हे जे 7 जन्म तुम्ही हे करता, एक दुसऱ्यांसोबत राहण्याची तुम्ही शपथ घेता किंवा 7 वचन घेता, तर ते तुम्ही नुसते व्हिडिओ पुरते, फोटोशूट पुरते न ठेवता तुम्ही ते 7 जन्माला एक दुसऱ्यांच्या सोबत किंवा एक दुसऱ्यांच्या प्रत्येक वचनांमध्ये सोबत ते वचन तुम्ही लक्षात आहेत का आजच्या पिढीला? 7 जन्म सोडून दे. घटस्फोटाचं प्रमाण हे इतकं अक्राळ विक्राळ वाढलेलं आहे का गेला बाजार एक जन्म जरी पोरी राहिल्या तरी इनफ आहे. मी जसं माझ्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की पाश्चिमात्य पोरी म्हणायच्या, हाऊ कॅन यू बी लिव्ह विथ वन पार्टनर फॉर द होल लाईफ. आता आपल्याकडे सुद्धा ओपन मॅरेज नावाची एक संकल्पना आलेली आहे. तुला माहित आहे ते काय? एक डॉक्टर मुलगी होती. मागच्या 30 वर्ष झाले या क्षेत्रात मी काम करत आहे. त्यामुळे अनेक पदर या विवाह संस्थेचे माझ्या पुढून गेले. स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे डिलिव्हरीला एकदा प्रेग्नंट झाल्यावर आलेली बाई 9 महिन्यापर्यंत माझ्याकडे येत राहते. मी कदाचित पुस्तकं कमी वाचली असतील, पण माणसं खूप वाचलेली आहेत. त्यामुळे ही इतकी पदर आहेत की आता ओपन मॅरेज नावाची एक संकल्पना आलेली आहे. मेडिकलला असलेल्या एका मुलीचं लग्न ठरलं. ती तिकडं खेडोपाडे तिचा थोडासा कनेक्ट होता. त्यामुळे तू आत्ता जसं बोलली असं 7 जन्म वगैरे वालं तिचा थोडा बाज होता. आणि तिच्या नवऱ्याने लग्न ठरलं आणि लग्न झालं. यामध्ये फोनवर बोलताना म्हणाला की आपण ओपन मॅरेजमध्ये राहू. कॉन्ट्रॅक्टमध्ये राहू. ओपन, कॉन्ट्रॅक्ट नाही. पुन्हा विषयांतर. ओपन मॅरेजमध्ये राहू. ओपन मॅरेज म्हणजे काय की आपण छानपैकी लग्न करू आणि लग्नानंतर दोघांनाही एकमेकांसाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवण्याची व्यवस्था करू. घरात आपल्या दोघांच्याही वेगवेगळ्या बेडरूम्स असतील. तू तुझा बॉयफ्रेंड बोलाव, मी माझी गर्लफ्रेंड बोलवेल, त्यांच्यासोबत मी मजा करील, ते बदलतील, तेच असतील, तुला काय घेणं देणं नाही. आणि जेव्हा कोणीच नसेल की राहू की एकमेकांसोबत, करू की 1-2 लेकरं तयार, दाखवू की दोघांच्याही आई वडिलांना की आम्ही खूप सुखी आहोत. तिने ते लग्न मोडलं अर्थातच. पण मॅरेजला काय शेवट किंवा त्या मॅरेजचा अंत काय? नाही, ही परिस्थिती आहे सध्याच्या लग्न संस्थेची. तुझा जे प्रश्न होता की लग्न संस्थेची अवस्था काय, तर लग्न संस्थेची तरुण पिढीच्या मनातली ही अवस्था आहे की दे वॉन्टेड अ ओपन मॅरेज. म्हणजे त्यांना मॅरेज कन्सेप्ट कळालेलीच नाही. मॅरेज या कन्सेप्टवर त्यांचा भरोसा नाही. 7 जन्माचा काय विषय, असं झालेलं आहे. आणि त्याला कारणही तशीच आहेत. पण जसं आत्ता मी म्हटलं इगो वगैरे, असंच ती 2 मुलं एकत्र राहायला लागली तर पूर्वी जसं बाकीचं सपोर्टिव्ह वातावरण होतं, आता तसं नाही. दोन्हीकडचे नातेवाईक आणि दोन्हीकडचे मित्रमैत्रिणी यांचा इतका अवास्तव इंटरफेरन्स हा घराघरांमध्ये पाहायला मिळतो की मी प्रत्येक जोडप्याला जर समुपदेशनासाठी माझ्याकडे आलं तर त्याला सांगते, कृपया तुमच्या धडावरचं डोकं तुम्ही वापरा, कुणाचंही ऐकू नका. दोन्ही आयांचा इंटरफेरन्स हा इतका जास्त असतो. मी तुला आता सांगते गंमत की घरात येतानाच सून जेव्हा घरात येते तेव्हा सासू तिला आणि सून तिला विरोधी पक्ष म्हणून पाहतात. तिची 600 किलोमीटरवरची जी आई असते, कधी 60 वरची असेल, आय डोंट नो, पण ती जी आई असते जी पहिल्या पिढीची आहे ती हिला डिक्टेट करत राहते. प्रत्येक गोष्ट या मोबाईल नावाच्या डबड्यावरून तिला कळवावी ही तिची अपेक्षा असते. मग टाचणी पडली, पोरगी सांगते, इंजिनियर असलेली, सुशिक्षित असलेली, 28 वर्षाची, जिला स्वतःची अक्कल आहे अशी मुलगी आहे, आई ग टाचणी पडली. आई करते, हा कुठून पडली, डोक्याकडून की टोकाकडून? मग ती पाहते, ही डोक्याकडून. बघ जपून राहा, ती सासूनी तुझ्या पायात जाऊन तुला धनुर्वात होऊन मरण्यासाठी पाडलेली आहे. आणि मग ही इकडे थैथयाट करायला लागते. आपली 600 किलोमीटरवरची मागच्या पिढीची कंपॅरेटिव्हली अशिक्षित आई
आपल्याला डिक्टेट करते आहे, सल्ला देते आहे, तो सल्ला कमी आणि बदसल्ला जास्त होतो हे तिच्या लक्षातच येत नाही बाळा. आता दुसरं उदाहरण, काय घ्यावं त्यातून आणि काय नाही घ्यावं. कशाला सांगावं? कुठे होते 10 वर्ष अगोदर, 25 वर्ष अगोदर मोबाईल? तुला नाही कळत टाचणी पडली तर काय करायचं? उचलून फेकून द्यायची. कशी पायात जाणार आहे? आणि तू एवढे तुला धरून कोणी त्या टाचणीवर फेकू शकणार नाहीये, बरोबर? आता दुसरं उदाहरण मुलाकडचं. नवरा बायको राजा राणीचा संसार चालू येतो, आपले पुण्या मुंबईकडे असतात. सकाळ सकाळ बाबांसोबत चहा पिताना सासूबाई म्हणजे मुलाची आई फोन करतात, हॅलो बेटा, झाला का नाश्ता? हो आहे, मुलीचं नाव घेतो तो, नवरीचं. हो आहे, रिटानी रिनानी जे काय असेल, मला सुंदर पोहे खाऊन गेले. अरे लब्बाडा, माझ्या राज्यात तुला ढोकळे हवे होते, इडली हवी होती, धिरडे हवे होते, आता मस्त आपले सटकन पटकन पोहे केले की खाऊन घेतो. त्याचं डोकं अरे चुकलं. आणि मग जेव्हा ती निघून जातो तो घराच्या बाहेर, तो विचार करतो की उद्या हिला इडली सांगायची. ऑफिसमधून फोन करतो, रिटा, रीना, बायको, जरा उद्या माझ्यासाठी इडली कर. हिचं डोकं कालपर्यंत मस्त ठसकन मस्कन कच्चे पोहे मुरमुरे बाहेरचं आणलं, भिजवून घातलं की खाऊन घ्यायचा. हा सासू बिघडवते माझ्या नवऱ्याला, याचं तिथे नीव बसते. आणि मग आधीच एकमेकांना विरोधी पक्ष समजणारी 2 मेंबर अशी चालायला लागतात. त्यामुळे ही कुटुंब संस्था नव्हे, लग्न संस्था मोडकळी झालेली आहे. आता एकमेकांबद्दल प्रेमच नसेल तर काय होईल? काय डिमांड्स वाढतील, अपेक्षा वाढतील. उदाहरणार्थ, आत्ता तुमचं जे पुण्याचं हगवणे कुटुंब आहे, 51 तोळे सोनं, 1 फॉर्च्युनर, 10 किलो चांदी, इतकं मिळाल्यानंतरही त्या सुनेला हुंड्यासाठी इतकं अमानुष छळण्याचं कारण तिच्याबद्दल कोणालाही अटॅचमेंटच नव्हती. हे पहिलं कारण. मनात आलं पण ते मागितलं आणि नाही दिलं तर इतका छळ केला, हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार करताय. हा, जशी आपली मुलगी आहे तसं तिचं स्वागत नाही करत. आपली मुलगी मनातूनच ती माझी विरोधक आहे. म्हणजे मी माध्यमांमध्येच पाहिलं की तिच्या अंगावर तिची नणंद थुंकत होती. तिचा धीर आणि सासरा ब्लाऊज फाटेपर्यंत या दोन्ही सुनांना मारत होता. दिस इज नॉट नॉनसेन्स, दिस इज क्रूरता, क्रुएल्टी. दिस इज क्रुएल्टी. 100% घराघरांमध्ये, मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काम करत आहे, ही क्रुएल्टी आहे. घराघरांमध्ये ही क्रुएल्टी या लेव्हलपर्यंत गेलेली आहे की का तुझ्या बापाकडे 10 कोटीची इस्टेट आहे, त्यातले 5 कोटी तुझे आहेत, 2च तर दिले त्यांनी. म्हणजे लग्नामध्ये इतका भरमसाठ खर्च करून, आता तू म्हणशील मग ती मुलगी वडिलांना का नाही मागत? कारण आता या केसमध्ये तरी मनाने लग्न केलं, निवड चुकली, नवरा लालची निघाला, बापाने एवढा 2.5 कोटी खर्च केला, तोही गिल्ट होताच. या सगळ्या गिल्टमध्ये जगता जगता तिला ते इमोशनल मॅनेजमेंट करता नाही आलं. आणि पुन्हा आपण ज्या विषयांवर बोललो की कुटुंब संस्थेमध्ये संस्कार देताना जे लॅक्युना येत आहेत, मुलांमध्ये संवाद कमी आहे, या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे तिला कळलंच नाही. मेंटल प्रेशर कसं हँडल करायचं. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जडणघडण चांगली झाली नाही आणि परिस्थिती समोर आल्यावर त्याला तोंड देता आलं नाही. हेच खरं कारण आहे, मला असं वाटतं. सोबतच जेव्हा मूल झालं, त्या मुलाच्या काही डिमांड्स असतील, तिने कदाचित मुलासाठी काहीतरी मागितलं तर तेही मिळालं नसेल. मला त्रास झाला तर मला चालतो, माझ्या मुलाला झालेला मला चालत नाही, हेही कारण असू शकतं. वी नेव्हर नो. आता ते तर त्या विषयावर मी बोलू की नाही बोलू. महिलांना एवढा त्रास होतो, मग त्या डोमेस्टिक अब्यूजच्या केसेस किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस का रिपोर्ट नाही करत? हा जो डोमेस्टिक व्हायलन्स आहे, कुटुंबातला त्रास आहे, हा आहेच. पण त्याचा तक्रार न करण्याची, महिलांच्यासाठी इतके कायदे असूनही तक्रार न करण्याचा बेसिक कॉज आहे सोशल प्रेशर. पालकांना आणि या मॅरिड महिलांना सुद्धा सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग.
माझ्या बहिणींचं लग्न होणार नाही, मी तक्रार केली तर माझा संसार मोडेल, माझ्या लेकरांचं कसं होईल, भविष्याची चिंता, माझं पुन्हा दुसरं लग्न होणार नाही, ही सगळी जी इस्टेट आहे बापाची ही माझ्या लेकरांना मिळणार नाही, असे असंख्य प्रश्न या मुलींच्या मनात असतात. त्यामुळे त्या रिपोर्टच करत नाहीत. मोरओव्हर पूर्वी जो 498 अ चा कायदा होता, अजामीनपात्र गुन्हा होता, तो आता जामीनपात्र झालेला आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. मुलींनी सुद्धा त्याचा अवाजवी किंवा अवास्तव फायदा, अनड्यू ॲडव्हान्टेज घेणं चालू केलं होतं. जवळपास 38% केसेस आमच्याकडे रिपोर्ट होणाऱ्या या खोट्या निघून आल्या एका सर्व्हेमध्ये. म्हणून हा कायदा थोडा मागे ठेवून जामीन पात्रतेला करून डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अस्तित्वात आला, जो फौजदारी नाही दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे. आणि दिवाणी स्वरूपाच्या कायद्यामध्ये त्या संसार मोडत नाही पण न्याय मिळतो असं आहे. आणि हे महिलांना माहिती नाही. ज्यात पोलीस येत नाही तो कायदा चांगला नाही असा एक गैरसमज. त्यामुळे या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची खरं म्हणजे प्रचार आणि प्रसारच झाला नाही, हे खरं कारण आहे. म्हणून मुली पुढे येत नाहीत आणि त्यासाठी ॲक्टिव्हिस्टनी काम करणे, स्वयंसेवी संस्थांनी काम करणे, शासन प्रशासनाच्या ज्या एजन्सीज आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हे प्रत्येक कलेक्टरच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा महिला बालविकास अधिकाराच्या अंतर्गत प्रत्येक एरियासाठी एक संरक्षण अधिकारी असतो. तो आपला कोण आहे आणि त्याच्याकडे जाऊन आपली व्यथा सांगणे आणि आपल्याला न्याय मिळवून घेणे, याचा प्रचार आणि प्रसार हा शासनाने केला पाहिजे, प्रशासनाने केला पाहिजे, स्वयंसेवी संस्थांनी मदत केली पाहिजे आणि सुशिक्षित महिलांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. याची गरज आहे समाजात. आशाताई, आपल्या प्रेक्षकांना सांगा की 498 ही कलम पहिले उपयोगात होती, आता उपयोगात येत नाही, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उपयोगात येत नाही असा शब्द मी वापरला नाही बाळा. मी काय बोलले की 2013च्या आधी 498 ही कलम अत्यंत स्ट्रॉंग होती. अजामीनपात्र गुन्हा, महिलेनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर जे तिचे अॅक्यूज आहेत किंवा ज्याला तिने आरोपी ठरवलेला आहे, मग ती 98 वर्षाची आजेसासू असो की अमेरिकेत राहणारी नणंद असो, यांना सरळ उचलून पोलीस स्टेशनमध्ये टाकण्यात यायचं आणि अजामीनपत्र असल्यामुळे ट्रायलमध्येच वर्षानुवर्ष ते जेलमध्ये खितपत राहायचे. असा प्रकार होता. पण जेव्हा काळाच्या ओघात असं लक्षात आलं की मुलीसुद्धा त्याचा अनड्यू ॲडव्हान्टेज घ्यायला लागल्या. खरं सांगू तुला, ज्यांना खरा त्रास आहे त्या आमच्यापर्यंत पोचतच नाहीत आणि ज्यांना नवऱ्यांना किंवा सासरच्यांना त्रास द्यायचा आहे बरेच वेळा त्याच पुढे येऊन आम्हाला तक्रार करतात असं पोलिसांना वाटल्यामुळे, प्रशासनाला वाटल्यामुळे तो कायदा रिशफल केला, त्याच्यात अमेंडमेंट केली. मग अमेंडमेंट काय केली? एक की तो कायदा आता जमानत पात्र झालाय, जामीन पात्र म्हणजे जमानत होते, म्हणजे अँटिसिपेटरी बेल सुद्धा आता 498 मध्ये व्हायला लागली आहे. एक. आणि दुसरं, पूर्वी महिलेने तक्रार केली तर तिला ती सिद्ध नव्हती करावी लागत, त्या आरोपींना सिद्ध करावं लागायचं की मी इनसेंट आहे. आता महिलेला सिद्ध करावं लागतं की हे आरोपी आहेत. आता मला खरं सांग, लग्न करून एखादी महिला सासरी येते, बरोबर, तिथे तिला त्रास होतो. घर नवऱ्याचं, नोकर नवऱ्याचे, नातेवाईक नवऱ्याचे, गल्ली गाव नवऱ्याचं, मुलीने कसं सिद्ध करायचं बरं की माझ्यावर अत्याचार झाला? कुठला शेजारी तिला साक्ष देणार आहे? म्हणजे तिचं सिद्ध करणं आता दिवसेंदिवस बऱ्यापैकी कठीण झालेलं आहे. म्हणून मी असं माझ्या भाषेत म्हणते की 498 अ हा आता दात पाडलेला वाघ आहे. भीती वाटते पण तो काही करत नाही, हे निदान वकिलांना माहिती असतं. त्याचा गैरवापर पण होतो. आशाताई, तुमच्या बोलण्यातून तुम्ही मित्र-मैत्रिणींबद्दल बोलत होता. त्याचा विवाह संस्था आणि वाढत्या घटस्फोटाशी काय संबंध आहे? मित्रमैत्रिणी आणि बहीण भाऊ याबद्दल मी बोलत होते की लग्न झालेले हे जे नवदाम्पत्य असतं, ऑलरेडी लग्न झालेले काही मित्र मैत्रिणी, बहिणी, भाऊ हे जे असतात, हे आपापल्या कुटुंबातल्या किंवा पार्टनरबद्दलच्या बडाचढाकर खोट्या गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचवतात. उगच माझी बायको याव आहे, माझा नवरा त्याव आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. हे बिचारे नुकतेच एकमेकांना समजून घ्यायला लागलेले असतात. त्या समजून घ्यायच्या प्रक्रियेमध्ये आपोआपच मग तुलना सुरू होते. माझ्या बहिणीचा नवरा असा, माझ्या भावाची बायको तशी, आणि मग त्यांचा तो संबंध बनण्याच्या आधीच बिघडायला लागतो. त्यांना ते कळत सुद्धा नाही. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, सध्याची ही जी आपली पिढी आहे
म्हणजे मी म्हणेल तुमची पिढी. मानवी प्रवृत्तीच तशी आहे खरं तर, पण आता ते खूप वाढलं आहे की चांगलं केलं तर आम्ही केलं, वाईट झालं तर तुम्ही केलं. खापर फोडणे, दुसऱ्याच्या डोक्यावर क्रेडिट घेणे, सगळ्या गोष्टींचा आपणच, ही प्रवृत्ती आहे. मग त्या दोघांमध्ये सुद्धा जेव्हा हे सुरू होतं की तुझं माझं नातं चांगलं आहे का, मग मी जबाबदार. मग ते बिघडलं का, मग तू जबाबदार. पण यात मला तरुणाईला स्पेशली सांगायचं आहे की तुझं माझं पटतंय, दोघांचा रोल. मग तुझं माझं भांडण एकट्याचा कसा रोल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. प्लस पुरुषांसाठी महत्वाचं, आजकालची महिला, प्रत्येकच महिला मनातल्या मनात म्हणते तू शिस्तीत तर मी शिस्तीत, तू मस्तीत तर मी का शिस्तीत. हे आहे आणि याचं भान आपण जर ठेवलं तर लग्न संस्था जास्त चांगली होईल असं मला वाटतं. ताई, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या परिस्थितीमध्ये समुपदेशनाचा रोल काय बरं? समुपदेशन म्हणजे काय, की कोणीतरी एक व्यक्ती गोंधळला आहे, त्याच्या त्या विचारांना, त्याच्या त्या परिस्थितींना, आमच्या वऱ्हाडी भाषेत मी म्हणते इचकू इचकू त्याच्याच पुढे टाकणे आणि तूच निवड आणि तूच अंमल कर हे सांगणे म्हणजे समुपदेशन साध्या भाषेत. मग आता या कौटुंबिक याच्यात समुपदेशनाचा रोल काय, तर मी असं म्हणेल की या सगळ्या परिस्थितीसाठी रादर दॅन रिपेअर द एल्डर्स प्रिपेअर द यंगर्स. लग्ना अगोदर समुपदेशन करा. ठिकठिकाणी प्री मरायटल काउन्सिलिंग सेंटर्स व्हायला पाहिजे. एक. दुसरं, नाही गेलो आपण लग्ना अगोदर, पण लग्नानंतर तरी जेव्हा वाद सुरू होतं आणि ते मॅनेज करता येत नाही, त्याच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर असावे. आणि यासाठीच श्रीदेवी गोयल नावाच्या डीजे होत्या, 1995 मध्ये त्या मुंबईला पोस्टेड होत्या. आणि तेव्हा नुकतंच मी याच्यात काम करायला लागले होते. स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे महिलांना वाचायला लागले होते, परिस्थिती समजून घ्यायला लागले होते. आणि त्यांच्याशी मी चर्चा केली की 498 मुळे संसार तुटून जातो. त्यापेक्षा पोलीस आणि कोर्ट याच्यामध्ये काही असावं का, तेव्हा समुपदेशन हा शब्दही आम्हाला माहिती नव्हता. तर त्यावेळेलाच म्हणजे तेव्हापासूनच मी 99ला पहिल्यांदा समुपदेशन केंद्रात बसले अकोल्याच्या. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस, पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयात एक समुपदेशन केंद्र उघडण्यात आलेलं आहे. त्याला पूर्वी म्हणायचे महिला तक्रार निवारण कक्ष, आता काही ठिकाणी भरोसा सेल म्हणतात, काही ठिकाणी महिला तक्रार सेल म्हणतात, काही ठिकाणी लोक अनावधानानं महिला आयोगही म्हणतात, पण ते आहे भरोसा सेल किंवा महिला तक्रार निवारण कक्ष. मग तुम्हाला असं वाटत नाही का, की आजच्या ज्या बाळबद महिला किंवा ज्या वैष्णवीसारख्या काही महिला, त्या या तक्रार केंद्रापर्यंत किंवा त्या अशा कोण्या महिलांपर्यंत, की ज्यांना कायदे माहीत आहेत किंवा ज्या सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, यांच्यापर्यंत का बरं पोहोचू शकत नाहीत? स्टिग्मा, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. पालकांचं प्रेशर, पालकांनी आपल्यावर खूप जास्त पैसा केला, खर्च केला याची गिल्ट, आणि कुठेतरी ही आशा की दुसरा मिळणार नाही, मिळेल तो कसा मिळेल माहिती नाही, त्यापेक्षा यालाच थोडंसं दुरुस्त व्हायला चान्स द्यायचा का. कधीतरी घरातली मोठी बाई म्हणते मूल झाल्यावर सुधरेल, कधीतरी वाटतं जबाबदारी पडल्यावर सुधरेल, कधीतरी वाटतं माझ्या प्रेमाची किंमत कळल्यावर सुधरेल, असं काहीतरी वाटतं म्हणून त्या येत नाहीत. पण सगळं सुधारणा ही महिलांनाच का? नाही, नवरा सुधरेल असं त्यांना वाटतं. सगळ्या सुधारणा ह्या महिलापासूनच कसं? नाही नाही नाही, सुधारणा नाही. महिला असा विचार करते की हा सुधरेल. महिलांना नाही सुधारण्याचं म्हणत आहे मी. ती महिला अशा ठिकाणी जात नाही कारण तिला वाटतं की हा सुधरेल, कधीतरी माझं प्रेम पाहून, कधीतरी मूल झाल्यावर, कधीतरी जबाबदारी आल्यावर, कधीतरी वेळ निघून गेल्यावर. कारण दुसरा जर मी केला, हा सोडला, तर त्याची ऑर्डर दिलेली आहे का, असं तिला वाटतं, म्हणून ती जात नाही. आशा असते तिला. की हा सुद्धा मी तुला सांगू इच्छिते की एक नॉर्मल स्त्री, बाळबोध, शिक्षित असेल, अशिक्षित असेल, शहरी असेल, ग्रामीण असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, लग्नाची स्वप्न घेऊन आली आणि दुर्दैवानं तिला काहीतरी अत्याचाराला सामोरं जावं लागलं, तर तिने काय करायला पाहिजे. तिला पोलिसात जायचं नाही आहे समजा, तर नुसतं पोलीसमध्येच समुपदेशन केंद्र नाही आहेत. राज्य महिला आयोगाची अख्ख्या महाराष्ट्रात 298 समुपदेशन केंद्र आहेत. प्लस प्रत्येक सायकॅट्रिस्ट स्वतःच्या ओपीडीमध्ये विवाह समुपदेशन चालवतो. प्लस जवळपास बऱ्याच शहरांमध्ये खूप स्वयंसेवी संस्था आहेत ज्या समुपदेशन करतात. याशिवाय जर झालाच अत्याचार तर कुठे जायचं,
प्रथम, प्रत्येक जिल्ह्यात चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट असतं. जिल्हा महिला बालविकास अधिकारी. तो पोलीस नाही आहे. तुम्हाला पोलिसाची भीती वाटत असेल तर. जर 16 वर्षाच्या खाली ती महिला असेल तर CWC असते, चाइल्ड वेलफेअर कमिटी. प्रत्येक ठिकाणी बाल हक्क आयोग, बाल हक्क न्यायालय असतं. राज्य महिला आयोगाचं ऑफिस नसेल तरी त्यांचे नोडल ऑफिसर म्हणून हे जिल्हा महिला बालविकास अधिकारी काम करतात. त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. त्यानंतर एखादी स्वयंसेवी संस्था असेल तिथे जाऊ शकतात. नियर बाय पोलीस स्टेशन त्याच्याकडे. पोलीस दादा ऐकत नाही, नवऱ्याचा मित्र आहे, नवरा तिथे जाऊन येऊन असतो, तो पत्रकार आहे, तो मोठा माणूस आहे, तो राजकारणी आहे, असं जर असेल तर त्या पोलीस स्टेशनच्या वरचा ऑफिसर, उदाहरणार्थ पोलीस निरीक्षक, तो ऐकत नाही आहे. पोलीस SD म्हणजे DYSP किंवा SDPO ते ऐकत नाही आहेत. पोलीस अधीक्षक SP सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस ते ऐकत नाही आहेत. नियर बाय IG किंवा इव्हन मुंबईचे DG. तुम्ही या पोलीसच्या लॅडरमध्ये कुठेही जाऊ शकता. समजा पोलीसमध्ये त्याची ओळख आहे. तुम्ही सरळ तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, तुमच्या राज्याची महिला बालकल्याण मंत्री, तुमच्या राज्याचे गृहमंत्री, तुमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन स्वतःची वेदना मांडू शकता, निवेदन देऊ शकता, पत्र लिहू शकता, ईमेल करू शकता, त्यांना जाऊन समक्ष भेटून तक्रार करू शकता. ठीक आहे, त्याची शासनातही ओळख आहे. समजा तो हगवण्यांसारखा राजकीय दहशतवादी आहे तर तुम्ही मीडिया ट्रायल घेऊ शकता. सरळ डायरेक्ट मीडियाकडे जायचं. मीडियाने एखाद्या प्रश्नाला उचललं की ते तो खाली पडू देत नाहीत. पत्रकार संघटनेकडे जायचं. स्वयंसेवी संस्थांमध्ये ऍक्टिव्हिस्ट असतात काही, त्यांच्याकडे जायचं आणि या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याला न्याय मागायचा. जस्टिस जस्टिस असं आपण ओरडायला लागलं तर आपला आवाज कुठेतरी पोचतो, एवढं नक्की मला वाटतं. मॅम, समुपदेशांची ताकद किंवा काही ऑफबीट केसेस तुम्ही पाहिल्यात का, ज्या महिलेला न्याय हवाय आणि तिला मिळाला नाही? 100%. नुसतं समुपदेशनातच नाही तर आपल्याला काय हवंय हे जिला एक्झॅक्ट माहिती आहे आणि ते प्रॉपर ठिकाणी ती मागत असेल तर, जसं मी नेहमी म्हणते, कायदे में रहोगे तर फायदे में रहेगे. तर कायद्यात राहून सुद्धा काहीतरी ऑफबीट महिला करू शकते, असं एक माझ्याकडे उदाहरण आहे. एक महिला माझ्याकडे समुपदेशनासाठी आली. तिचा नवरा प्रचंड दारू प्यायचा. लग्नाला 16 वर्ष झाले. 14-15 वर्षाचा तिचा मोठा मुलगा, 8-9 वर्षाचा छोटा मुलगा. खूप दिवस सांगून सायकॅट्रिस्टकडे पाठवून वर्षभर प्रयत्न करूनही तिच्या नवऱ्याची दारू बिलकुलही कमी झाली नाही. हळूहळू ती माझ्याकडे यायला लागली. माझा तिला आधार वाटायला लागला. तिला हे कळायला लागलं की शी कॅन डू एनिथिंग. आता अशा भरपूर महिला आहेत की ज्यांना वाटतं की आशा मम्मा काय पण करू शकते. अशातला ती माझ्या प्रेमात पडली. मला म्हणली, ताई एक गोष्ट बोलू का, मम्मा एक गोष्ट बोलू का. काय? या नवऱ्याकडून या दारूमुळे म्हणा, परिस्थितीमुळे म्हणा, मला कधीच शारीरिक सुख मिळालं नाही. पण मागच्या 2 महिने झाले या अकोल्यात चक्रा मारता मारता, कारण मी काय केलं, तिला घरातलं तिचं लक्ष जावं आणि 2 पैसे यावे म्हणून तिला अकोल्यात नोकरी करायला लावली. ती बाजूच्या खेड्यातून अकोल्यात अपडाऊन करायची. तर एक ऑटोवाल्याच्या मी प्रेमात पडली आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. मला त्याच्यासोबत राहायचं आहे. मला त्याच्यासोबत ते संसार सुख घ्यायचं आहे जे आता मैत्रीमध्ये मी घेतलंय, पण असं चोरून मारून मला नको आहे. मी उडालेच. 14 वर्षाचं एक मूल, 9 वर्षाचं दुसरं मूल, आणि ही काय मागते आहे. कारण याचं समर्थन समाज कधीही करणार नाही. सो ऑल्सो मी ना मी समर्थन करणार सामाजिक दृष्टिकोनातून, ना मी विरोध करणार तिच्या पर्सनल दृष्टिकोनातून, कारण तिच्यावर तर अन्यायच होतोय. त्यामुळे मी थोडी तटस्थ राहिले. पुन्हा ती आली, त्या पुरुषाला घेऊन आली. तो सेन्सिबल वाटला. त्याचं पहिलं लग्न झालेलं, 18 वर्षाचा मुलगा, बायको मरून गेलेली किंवा सोडून गेलेली, आणि तिची आई. काय करायचं. मी लॉ पण केलेला आहे, LLB केला आहे. काही लॉयर मित्र आहेत माझे. त्यांना विचारलं याला कायद्यात कसं बसवता येईल, कारण पहिल्या मुलांची सुद्धा तिने जबाबदारी घेतली पाहिजे. तो दारुड्या नवरा ती घेऊ नाही शकत. त्यामुळे देअर शुड नॉट बी घटस्फोट अँड कस्टडी टू द पहिला नवरा. हे नको आहे मला. माझ्या एका वकील मित्राने मला सांगितलं, तुम्ही एक काम करा, यांना लिव्ह इन रिलेशनशिपचा कॉन्ट्रॅक्ट बनवून द्या, म्हणजे कायदेशीर डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे अधिकार तिला मिळतील, बायकोचे अधिकार मिळतील, तिला जे हवं आहे शरीर सुख ते मिळेल,
आणि ते लिहिताना या 2 मुलांची जबाबदारी सुद्धा तुम्ही या दोघांवर एकत्रितपणे टाका. मग आम्ही तसं डॉक्युमेंट बनवलं 1 वर्ष अगोदर. मला तुला सांगायला खूप आनंद होतोय की आता त्याचा एक मुलगा, हिची 2 मुलं आणि ती दोघंही जण आता काम करतात. ती पण नोकरी करते, तो पण ऑटो चालवतोय. अतिशय सुंदर संसार चालू आहे. लिव्हिंगचा फक्त एक कॉन्ट्रॅक्टचा कागद केला. एक 4 लोकांना, 5 लोकांना रादर आनंद देण्याचं काम या एका कागदाने केलं. आणि मी असं म्हणते की तिच्या त्या न्याय मागण्याच्या प्रक्रियेत आणि मला त्या न्याय देण्याच्या माझ्या भूमिकेतून हे आलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला काय पाहिजे हे जर महिलांना कळलं तर त्या प्रॉपर ठिकाणी न्याय मागून स्वतःचं आयुष्य बऱ्यापैकी आनंदी करू शकतात. अर्थातच पुन्हा मी रिपीट करते, समाज या गोष्टीचं समर्थन करणार नाही. आय डू ॲग्री. म्हणूनच चला एक संवेदनशील, सुरक्षित आणि समतेवर आधारित समाज आपण निर्माण करूया. नवीन नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. त्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.